तर आज आपण प्रॉपर्टीज ऑफ लाईटचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. सो लास्ट पार्टमध्ये आपण काय पाहिलं होतं? व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट, व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनमध्ये आपण एक लॉ पाहिला होता, स्नेल्स लॉ. सांगता येईल का त्याचं स्टेटमेंट? द रेशो ऑफ sign of angle of incidence to the sign of angle of refraction is constant for given two medium, and this constant is called as refractive index of second medium with respect to first medium. आणि कुठल्या लेटरनी डिनोट करायचं म्हणून सांगितलं होतं हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? स्मॉल n हे लेटर वापरतात किंवा म्यू हे लेटर वापरतात. तर फॉर्म्युला कसा लिहिता येईल पहा स्नेल्स लॉचा आता आपल्याला. सो दिस इज फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n. इट इज गिवन बाय साइन I डिवायडेड बाय साइन R. I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि R म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. n म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्शनचं बेसिक रिझन काय आहे? का बरं लाईट बेंड होते मीडियम चेंज झाल्यावर? कारण जेव्हा लाईट एअरमधून दुसऱ्या एखाद्या डेन्सर मीडियममध्ये एंट्री करते तेव्हा तिची व्हेलॉसिटी कमी होते, व्हेलॉसिटी बदलते. आणि व्हेलॉसिटीला काय असतं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, कारण ती व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. व्हेक्टर म्हणजे सदिश राशी. सो स्पीड कमी होतो आणि डायरेक्शन पण काय होते तिची? बदलते. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? रिफ्रॅक्शन. आणि म्हणून हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे किंवा त्याला इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन असंही म्हणतात, हा आपण इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटीज पण डिफाईन करू शकतो. काय दिलं आहे पहा फॉर्म्युला? n इज इक्वल टू c बाय v, व्हेअर c इज स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अँड v इज स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. तर सीला काय म्हणायचं? स्पीड किंवा तुम्ही व्हेलॉसिटी म्हटलात तरी चालेल. इथे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम, कारण व्हॅक्यूम आणि एअरमध्ये म्हणजे फ्री स्पेसमध्ये लाईटचा स्पीड काय असतो? सेमच असतो. डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन गिवन मीडियम. इट मे बी वॉटर, इट मे बी ग्लास और इट मे बी एनी ट्रान्सपरंट मीडियम. तर सगळ्यांनी स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किंवा एअर जे आहे ती व्हॅल्यू नोट डाऊन करून ठेवायची आहे. ती स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. आपल्याला नंतर न्यूमरिकल सॉल्व करताना लागणार आहे ती व्हॅल्यू. तर सीची व्हॅल्यू किती घेणार आपण इथे न्यूमरेटरला? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. नोट डाऊन. C इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सो हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याच्यासाठी आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक तर स्नेल्स लॉचा आहे. कुठला आहे तो फॉर्म्युला? n इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. आणि दुसरा कुठला मिळाला आता आपल्याला? n इज इक्वल टू c बाय v. किंवा काय लिहिता येईल हा फॉर्म्युला आपल्याला? इट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन गिवन मीडियम. सो दिस इज अबाउट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही मीडियम बदललं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू पण काय होते? चेंज होते. मीडियम बदलल्यावरच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. अँगल ऑफ इन्सिडन्स बदलल्याने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होत नाही. पहा आता या डायग्रॅममध्ये पहा बरं, ग्लास एकच आहे पण दोन अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवलेले आहेत. पहिल्या डायग्रॅमपेक्षा दुसऱ्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स कमी केलेला आहे. तर अकॉर्डिंगली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण काय झाला? कमी झाला. आणि जर इथे तुम्ही रेशो घेतलात साइन I अपॉन साइन R, हा मात्र काय येणार आहे? दोन्ही केसमध्ये सेम येणार आहे. तर तो रेशो कशाने दाखवतो आपण? n लेटरने. आणि त्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण I बदलल्यामुळे R सुद्धा बदलतो आणि हा रेशो काय येतो? सेम येतो. यालाच काय म्हटलेलं आहे आपण? स्नेल्स लॉ. आणि आत्ताच मी सांगितलं होतं की मीडियम बदललं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू बदलते, अँगल ऑफ इन्सिडन्स बदलल्याने बदलत नाही. तर इथे काही मीडियम जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस पण तुम्हाला लिहिलेले दिसतील. एअरसाठी किती घ्यायचा असतो? 1. कारण एअर टू एअरच जर लाईट जात असेल तर ती स्ट्रेट जाणार, ती बेंड होणार आहे का? नाही. त्या केसमध्ये I इक्वल टू काय असणार आहे मग? R. आणि मग हा रेशो किती येईल? साइन I अपॉन साइन R. दोन्ही अँगल सेम आले तर 1 येणार आहे. किंवा स्पीडच्या फॉर्म्युला वापरून सुद्धा काढता येईल. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. तिथे पण किती येणार आहे? हा रेशो 1. सो एअरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? 1 आहे.
वॉटरसाठी किती दिलेलं आहे 1.33, ग्लाससाठी 1.5 आणि डायमंडसाठी 2.42. ह्या सगळ्या व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू एअर आहेत. म्हणजे लाईट कुठून येते असं कन्सिडर करायचं, ह्या मीडियममध्ये तुम्हाला एअरमधून येत आहे. तर जसजसं पहा मीडियम डेन्स होत जातं, वॉटर, ग्लास, डायमंड, तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झालेला दिसतो आपल्याला, वाढलेला दिसतो. सो ज्या मीडियममध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त त्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन जास्त, म्हणजेच लाईटचं बेंडिंग काय होत असतं, जास्त होत असतं. पहा बरं आता ही डायग्रॅम. 3 मीडियम दिलेले आहेत, वॉटर, ग्लास आणि डायमंड. पहिलं मीडियम काय ठेवलेलं आहे, सेम, सगळीकडे एअर आहे. तिन्ही केसेससाठी अँगल ऑफ इन्सिडन्स पण काय ठेवलेला दिसतो तुम्हाला, सेम आहे. पण बेंडिंग पहा सेम आहे का, नाही. सगळ्यात जास्त बेंडिंग कुठल्या केसमध्ये झालेलं आहे, डायमंडसाठी, कारण डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, इतर 2 मीडियमपेक्षा जास्त आहे आणि म्हणून तिथे बेंडिंग जास्त, रिफ्रॅक्शन जास्त आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणून काय आलेलं आहे, तिथे कमी आलेलं आहे. सो असं जर तुम्हाला वेगवेगळ्या मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यूज दिल्या तर तुम्ही सांगू शकता की कुठल्या मीडियममध्ये लाईट जास्त टर्न होणार आहे, कुठल्या मीडियममध्ये ती कमी डिफ्लेक्ट होणार आहे आणि मग कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये ते मटेरियल वापरायचं आहे त्यावरून तुम्ही ते मटेरियल तिथे सिलेक्ट करू शकता. सो सिलेक्शन जे आहे ते ह्या प्रॉपर्टीवरून आपण करू शकतो. एखाद्या मटेरियलचं आपल्याला लाईटचं बेंडिंग कमी हवं असेल तर कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवालं मटेरियल वापरायचं, लाईटचं बेंडिंग जास्त हवं असेल तर आपण जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवालं मटेरियल तिथे यूज करणार. सो दिस इज अबाउट रिफ्रॅक्शन. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. सो हा ऑब्जेक्ट तुम्ही पाहिलाच असेल, काय म्हणतात याला, दिस इज ग्लास प्रिझम. किती सरफेसेस आहेत पहा याला. आपण अजून एका अँगलनी बघूया हा प्रिझम. सो पहा बरं, उभा ठेवला तर असा दिसेल आपल्याला. किती फेसेस आहेत, रेक्टँग्युलर जे आहेत आयताकृती ते 1 2 3 फेसेस आहेत आणि खाली आणि वरचे फेसेस आहेत पहा जे 2 आहेत ते कसे आहेत, त्रिकोणी आहेत, त्याला ट्रायंग्युलर फेसेस म्हणायचं. म्हणजे असे एकूण किती फेसेस आहेत प्रिझमला, 5 आहेत, 2 ट्रायंग्युलर आणि 3 रेक्टँग्युलर. लाईट कुठल्या फेसमधून येणार आणि बाहेर जाणार आहे, रेक्टँग्युलर फेसमधून, त्यांना म्हणायचं रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. सो हे डायग्रॅमने पण दाखवता येईल आपल्याला. तर आता ही पहा पूर्ण डायग्रॅम आहे प्रिझमची. रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत 2, ज्या फेसमधून लाईट आत पण येणार नाही बाहेर पण जाणार नाही त्याला काय म्हटलेलं आहे, बेस म्हटलेलं आहे प्रिझमचा. बेसच्या अपोजिट जी एज दिसते प्रिझमची त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग एज आणि ॲपेक्स जो आहे बेसच्या अपोजिट म्हणजे टोक, तिथं जो अँगल फॉर्म झालेला आहे त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. तो एने दाखवला आहे, कॅपिटल एने. तर हा जो अँगल आहे ए तो कुठे तयार झालेला असतो, ॲपेक्सला तयार झालेला अँगल असतो प्रिझमचा, त्याला म्हणायचं प्रिझम अँगल किंवा अँगल ऑफ प्रिझम किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. आता प्रिझमवरती जेव्हा लाईट इन्सिडंट होईल तेव्हा मीडियम चेंज झाल्यामुळे तिथे काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, लाईट रेचं बेंडिंग. सो समजा लाईट इकडून लेफ्ट हँड साईडहून आलेली आहे, तर जेव्हा ती प्रिझममध्ये एंट्री करणार तेव्हा ती टर्न होईल, परत प्रिझममध्ये स्ट्रेट जाणार आणि प्रिझममधून बाहेर येताना एक्झिट पॉईंटला सुद्धा ती काय होणार आहे, परत बेंड होणार आहे. सो असं 2 वेळा रिफ्रॅक्शन होणार आहे आणि मग हा जो पॉईंट ऑफ इन्सिडन्स असेल आणि पॉईंट ऑफ इमर्जन्स असेल तिथे आपण काय काढणार आहे, नॉर्मल्स ड्रॉ करणार आहे आपण 2 परपेंडिक्युलर्स. तर ते 2 परपेंडिक्युलर्स ड्रॉ केल्यावर डायग्रॅम काहीशी अशी दिसेल आपल्याला. कुठे परपेंडिक्युलर्स ड्रॉ करायचे आहेत, पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आणि पॉईंट ऑफ इमर्जन्सला. तर पहा बरं, ज्यावेळी लाईट एअरमधून प्रिझममध्ये येणार आहे ग्लासमध्ये त्यावेळी बेंडिंग कुठं होणार आहे, टुवर्ड्स दी नॉर्मल अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आणि जेव्हा बाहेर येणार आहे लाईट ग्लास टू एअर तेव्हा बेंडिंग कुठं झालेलं दिसतं आपल्याला, लाईट वर गेली आहे का बघा नॉर्मलकडे, नाही, खाली आलेली लाईट, त्याला म्हणायचं बेस म्हणायचं त्या पार्टला प्रिझमच्या. सो बेसकडे टर्न होते, अवे फ्रॉम दी नॉर्मल. सो फायनली रे कुठे टर्न झालेलं दिसतो आपल्याला, बेसकडे टर्न झालेलं दिसतो. सो या रेजना आणि या लाईन्सना आपण आता नावे पण पॉईंट्स पण मार्क करूया, तिथे काहीतरी नाव देऊया रेला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अँगल्स पण आपल्याला मार्क करायचे आहेत.
सो आधी अँगल्स पाहूया आपण. कुठले कुठले इम्पॉर्टंट अँगल्स आहेत. एक तर आपण रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम दाखवलेला आहे डायग्रॅममध्ये कॅपिटल ए. आता इन्सिडंट रेनी नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्याला काय लिहिलं आहे, आय, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि बाहेर जो रे आलेला आहे प्रिझममधून त्याला काय म्हणणार आपण, इमर्जंट रे. त्याने नॉर्मलशी केलेल्या अँगलला काय म्हणायचं, स्मॉल ई, अँगल ऑफ इमर्जन्स. आणि आता 2 वेळा इथे रिफ्रॅक्शन झालेलं दिसतं. सो आतमध्ये जो रे आहे प्रिझममध्ये, रिफ्रॅक्टेड रे म्हणायचं त्याला. सो अँगल्स किती आहेत रिफ्रॅक्शनचे इथे डायग्रॅममध्ये दाखवलेले, 2 दिसतील तुम्हाला, R1 आणि R2. म्हणजे जेव्हा रे आय एवढ्या अँगलने आत येणार आहे प्रिझममध्ये त्यावेळी तो किती अँगलने रिफ्रॅक्ट होणार आहे, पहिल्यांदा R1 एवढ्या अँगलने रिफ्रॅक्ट होणार आहे आणि मग तो ई एवढ्या अँगलने बाहेर येणार आहे. आता लाईट रे रिव्हर्सिबल पण असतो, म्हणजे तुम्ही ही डायग्रॅम इकडून पण कन्सिडर करू शकता. समजा इमर्जंट रेला एक परपेंडिक्युलर तुम्ही मिरर होल्ड केला तर आहे तशी लाईट मागे येईल. मग त्या केसमध्ये काय असणार आहे, ई जो आहे तो आपला काय असणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि मग त्या केसमध्ये R2 काय असणार आहे आपला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि म्हणून हे 2 अँगल्स आहेत इथे रिफ्रॅक्शनचे, R1 आणि R2. आणि 2 अँगल्स असतील ॲक्च्युली, ते एक अँगल ऑफ इन्सिडन्स आणि दुसराही अँगल ऑफ इन्सिडन्स असू शकतो, पण आत्ता काय म्हणायचं आहे त्याला आपण, अँगल ऑफ इमर्जन्स. सो हे अँगल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पहा बरं, या डायग्रॅममध्ये लिहिलेलं दिसेल तुम्हाला, अँगल ऑफ प्रिझम, अँगल ऑफ इन्सिडन्स, इन्सिडंट रे, इमर्जंट रे, अँगल ऑफ इमर्जन्स. R1 R2 हे 2 काय आहेत, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स. आता काय केलं या डायग्रॅममध्ये, अजून इन्सिडंट रे पुढे वाढवलेला दिसतो आणि इमर्जंट रे मागे वाढवलेला दिसतो. आणि तिथे एक अँगल तयार झालेला आहे, तो डेल्टा ह्या लेटरनी दाखवलं आहे, त्याला म्हणायचं अँगल ऑफ डेव्हिएशन. तर कशा कशामधला अँगल आहे पहा, अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे इट इज अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे अँड डायरेक्शन ऑफ इमर्जंट रे. तुम्ही फक्त हे 2च रेज सध्या इमॅजिन करा. कुठले 2 रेज, इन्सिडंट रे आणि इमर्जंट रे. आणि ते जेव्हा आपण एक रे पुढे वाढवणार, एक रे मागे वाढवणार आणि ते जिथे कट करतील एकमेकांना तिथे आपल्याला हा अँगल ऑफ डेव्हिएशन पाहायला मिळेल. सो हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट अँगल आहे. पहा आता या डायग्रॅममध्ये, आता बाकीचे अँगल्स थोडेसे बाजूला ठेवूया आपण. काय केलेलं दिसतंय पहा या डायग्रॅममध्ये, इन्सिडंट रे पुढे वाढवलेलं आहे आणि इमर्जंट रे मागे वाढवलेलं आहे डॉटेड लाईन्सनी. आणि मग अँगल ऑफ डेव्हिएशन कसा डिफाईन केलेला आहे, इट इज अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे अँड डायरेक्शन ऑफ इमर्जंट रे. म्हणजे पहा, जर प्रिझम नसता तर आपली लाईट सरळ स्ट्रेट गेली असती अलॉंग द डायरेक्शन ऑफ इन्सिडंट रे त्या डॉटेड लाईननी. पण प्रिझममुळे ती कुठे आलेली आहे, खाली बेसकडे आलेली आहे ती लाईट. आणि मग प्रिझममुळे किती अँगलनी टर्न झाला रे आपला टोटल, किती अँगलनी डिफ्लेक्ट झाला, तर त्या डॉटेड लाईनपासून खाली जो इमर्जंट रे आहे तिथेपर्यंत तो अँगल आहे. तर हा टर्निंगचा किंवा डिफ्लेक्शनचा जो अँगल आहे त्यालाच म्हणायचं अँगल ऑफ डेव्हिएशन किंवा डेव्हिएशन अँगल. आणि तो कुठल्या सिम्बॉलने दाखवणार आहे आपण, डेल्टा. तर ही आपली डायग्रॅम असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू प्रिझमसाठी. इन्सिडंट रे, मग रिफ्रॅक्टेड रे आणि मग इमर्जंट रे. अँगल्स कुठले दाखवायचे तुम्हाला, आय, ई, डेल्टा, R1, R2 आणि ए. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही आय चेंज कराल अकॉर्डिंगली काय चेंज होणार आहे, R1 R2 चेंज होईल, ईसुद्धा चेंज होईल आणि मग अल्टिमेटली काय चेंज होणार आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन पण चेंज होईल. म्हणजे हा जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तो कशावर डिपेंड आहे, अँगल ऑफ इन्सिडन्सवर. आय बदलला की सगळे अँगल्स पुढचे चेंज होतील आणि डेल्टा पण चेंज होईल. सो डेल्टाची व्हॅल्यू, अँगल ऑफ डेव्हिएशनची व्हॅल्यू ही कशावर डिपेंड आहे, अँगल ऑफ इन्सिडन्सवर. तर हा एक्सपेरिमेंट पण आपण करून पाहणार आहोत. आणि मग त्या केसमध्ये जर तुम्ही ग्राफ काढला डेल्टा आणि आयचं व्हॅरिएशन कसं असतं, तर त्या ग्राफचं नेचर पॅराबोलिक येतं. तर पहा, इथे तुम्हाला तो ग्राफही दाखवलेला आहे आणि रिफ्रॅक्शनची डायग्रॅमही दिसेल. आता रेजला आपण
नावं पण दिलेली आहे तिथे. सो हा जो रे आहे PQ हा इन्सिडंट रे आहे आपला PQ. QR जो आहे त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टेड रे. RS जो आहे त्याला म्हणायचं इमर्जंट रे. I1 म्हणजे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि I2 इथे काय आहे आपला अँगल ऑफ इमर्जन्स E घ्यायचं आहे. R1 R2 हे दोन काय आहेत अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन आणि इन्सिडंट रेची डायरेक्शन इमर्जंट रेची डायरेक्शन यांच्यामधला अँगल डेल्टा जो आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ डेव्हिएशन आणि ह्याचा डिपेंडन्स कशावर असतो अँगल ऑफ इन्सिडन्सवर. सो हा जो ID ग्राफ आहे म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ डेव्हिएशनचा ग्राफ तो कसा आहे पॅराबोलिक आहे. पॅराबोला आलेला आहे एक. काय दिसतं पहा या ग्राफवरून काय सांगता येईल तुम्हाला. I जेव्हा कमी आहे डायग्रॅममध्ये ह्या ग्राफमध्ये तेव्हा डेल्टाची व्हॅल्यू काय आहे सुरुवातीला जास्त आहे. मग I जसं वाढवू तसं डेल्टा काय झालेला दिसतो तुम्हाला कमी झालेला दिसतो आणि परत डेल्टा वाढत गेला म्हणजे I वाढला की तो वाढला. सो डेल्टा सुरुवातीला जास्त आहे मग तो कमी झाला एका ठराविक व्हॅल्यूपर्यंतच कमी झाला. डायग्रॅममध्ये ती व्हॅल्यू कॅपिटल D दिलेली आहे आणि त्यानंतर तो काय झालेला आहे वाढलेला आहे. सो दिस इज व्हॅरिएशन ऑफ अँगल ऑफ डेव्हिएशन विथ रिस्पेक्ट टू अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि कसं आहे हे ग्राफचं नेचर इट इज पॅराबोलिक इन नेचर. So this is refraction of light through glass prism. Thank you.